हाय नमस्कार मित्रांनो, यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण चाललोय सातारा रोडला. तर सातारा रोड कसा आहे मी तुम्हाला दाखवून देतो. बघू शकता तुम्ही, आज बघू शकता मित्रांनो, आपण लागलो आता सातारा रोडला. सातारा रोडला जाताचा रस्ता बघू शकता, किती मस्त वातावरण, छान वातावरणामध्ये रस्ता आहे. इकडच्या साईडला खूप डोंगर झाडं वगैरे खूप आहे इकडच्या साईडला. आता समोर येणार आहे, आपण जाणार आहे कात्रज बोगदा. जो कात्रजचा जो मोठा बोगदा असतो ना, ते आपण त्या बोगद्यामधून आता जाणार. आता आहे कात्रजचा बोगदा, इथून 1 किलोमीटरवरती आहे. आता 1 किलोमीटर आपण समोर गेल्यानंतर कात्रज बोगद्यामधून आपण जाणार आहोत. तुम्हाला दाखवून देतो मी कात्रजचा बोगदा कसा आहे आणि कुठून जावं लागतं त्या रस्त्याला. तर शेवटपर्यंत मित्रांनो या व्हिडिओला बघत राहा. शेवटपर्यंत बघितल्यानंतरच तुम्हाला कळणार की कात्रज बोगद्याचा रस्ता कुठून जातो, कुठून नाही जात. आपण आता पोर्टरमध्ये ट्रेन लागली होती. मला ट्रेन लागल्यानंतर मी मटेरियल घेतलं भोसरी MIDC मधून. भोसरी MIDC मधून मटेरियल घेऊन मी निघलो आहे आता शिंदेवाडी गणेशनगरच्या साईडला निघलेलो आहे. तर त्याच रस्त्याने येताना मी आता सिटीमधून आलो, पेठेतून आलो. सिटीमधून आल्यानंतर आता मी आपला सारसबागच्या साईडनं आलो. सारसबागच्या साईडनं आल्यानंतर आता निघलो आहे आपला सातारा रोड जो आहे ना, त्या सातारा रोडला लागलो आहे. वातावरण बघू शकता, किती छान वातावरण. इकडचं डोंगराचं वातावरण एकदम छान छान अशा वातावरणामध्ये आपण निघलो आहे आता सातारा रोड गणेशनगर शिंदेवाडी टोल नाक्याच्या आसपासला चाललोय आपण. गाडी या रस्त्याला जर लागली एकदम स्लो मध्ये गाडी चालते. गाडीची स्पीड 3 व्हीलर आहे, आपला 3 व्हीलर टेम्पो आहे, मोटरला लावलेला आहे. एकदम स्लो पडते. बाकीच्या गाड्या बघा किती फास्ट आणि जोरात पडते. आपले 3 व्हीलर टेम्पो एकदम स्लो मध्ये चाललाय. आता 30-40च्या स्पीडनं गाडी पडते या रोडला. बघतो हायवे आहे मोठा, पण दबत गाडी चालते या रोडला. बघू शकता समोरचे 2 ट्रक चालले. ते 2 ट्रक पण बघा किती एकदम दबत एकदम स्लो मध्ये चालले. बघा एकदम स्लो, जसं 20च्या स्पीडनं गाडी चालली असं वाटायला. आपण टेम्पोला ओव्हरटेक केलाय. आता समोर चाललोय मोठा ट्रक आहे, इंडियन गॅसची गाडी चालली. त्या ट्रकला पण आपण ओव्हरटेक करून समोर जाणार आहे. पण गाडी काही पळतच नाही. तर कशी पळवा गाडी आता तुम्ही सांगा. समोरचं डोंगराचं वातावरण किती छान दिसते बघू द्या तुम्ही. डोंगर हिरवगार, कोणी म्हणे डोंगर हिरवगार. मित्रांनो व्हिडिओला लास्टपर्यंत बघत राहा, म्हणजे तुम्हाला कळेल कात्रजचा बोगद्याचा रस्ता कसा आहे. आता मी तुम्हाला कात्रजचा बोगदा दाखवणार आहे. जर तुम्ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर यूट्यूब चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि मी तुम्हाला असेच पुण्यामधले व्हिडिओ पूर्ण दाखवत राहणार. आता आलोय आपण कोल्हेवाडीजवळ. बघू शकता इकडचा कोल्हेवाडीचा रस्ता आहे. समोर हॉटेल वगैरे पाहिलं आहे, मोठे हॉटेल आहे, डोंगराचा रस्ता. तर लिहिलेलं पण आहे, बघू शकता तुम्ही, वाचून घेऊ शकता. पुढे बोगदा आहे. मित्रांनो आपण आलोय आता कात्रज बोगद्याजवळ. बघा वातावरण किती छान आणि मस्त दिसतंय बोगद्यातून. आपण जाणार आहे आता या बोगद्याच्या खालून आतमधून जाणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओला टिकून राहा. जर चॅनलला लाईक नसेल केलं, सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, चॅनलला लाईक करा. नवीन कात्रज बोगदा आहे, जो मोठा जो जास्त लंबाचा बोगदा आहे, नवीन कात्रजचा बोगदा आहे.